नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमी मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण LLB 5 इयर 2026 साठी असणारे अगदी महत्त्वाचे MCQs डिस्कस करणार आहोत मॅथ्स इयर सब्जेक्टचे. परीक्षेच्या दृष्टीने हे जे काही MCQs आहेत तुम्हाला फार उपयोगी आहेत. त्याचप्रमाणे योग्य उत्तर कसं मांडायचं, प्रश्न कसं समजून घ्यावं हे सुद्धा आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. आणि सुरुवात करूयात आपण MCQs साठी. त्या अगोदर आपण थोडंसं पाहून घेऊयात आपल्या टेस्ट सिरीज बद्दल. तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट आहे, 50+ मॉक टेस्ट, सर्व प्रश्न उत्तरांसहित, परीक्षा पॅटर्न नुसार टेस्ट. फीस तुम्हाला 1500 असेल. बॅच जॉईन करून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे ते इन्स्टॉल करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तर इथे क्वेश्चन काय आहे, पहिलं एबीचं गुणोत्तर दिले 7:9 आणि बीसीचं गुणोत्तर 5:4. तर तुम्हाला ह्या पूर्ण एबीसी यांचं गुणोत्तर काय असेल असं विचारलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याच वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जाणार नाही. फक्त एवढंच करून जा, गुणोत्तर प्रमाण तुम्हाला एवढे सगळे असेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील एक्झामला, बरोबर. चला आता सॉल्व कसं करणार आपण. आधी काय एबीसीचं गुणोत्तर विचारले, मी एबीसी काय करणार इकडे लिहून घेणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, मला एबी किती सांगितलं, हे एबी 7:9 सांगितलं, ओके. त्यानंतर हे बीसी किती सांगितलं मला 5:4, म्हणजे बीसी जे आहे ना मला किती सांगितलं 5:4. आता मला काय करायचं, या तिघांचं गुणोत्तर काढायचं. काहीच एक्स्ट्रा लॉजिक लावायची गरज नाही. फक्त काय करायचं, हा जो 9 आहे ना तो 9 इथे घ्यायचं, ठीक आहे. आणि हा जो 5 आहे ना हा 5 इकडे घ्यायचा. बस करून टाका गुणाकार. 7:5 35, 9:5 45, 9 36. चला 35 45 36, 35 45 36. ऑप्शन नंबर सेकंड माझं काय आलेलं आहे, करेक्ट वन आन्सर आलेला आहे, बरोबर. हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघूयात आपण. तर बघा 15x 24 आणि 32 या संख्या काय आहेत, तर प्रमाणामध्ये आहेत. तर x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. म्हणजे काय, इन दी 4 नंबर्स 15x 24 आणि 32 आणि इन द प्रॉपोर्शन, देन व्हॉट इज x, म्हणजे x ची किंमत किती असेल. कमेंट करून सर्वांनी मला आन्सर सांगायचं आहे. चला सर्वांनी कमेंट करून आन्सर सांगा, जमतंय का. बघा प्रमाणात जेव्हा तुम्हाला सांगतात काय प्रमाणामध्ये काय संख्या आहेत, 15x 24 32, कधीही फर्स्ट अँड लास्टचं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 15 × 32 इज इक्वल टू, आणि ह्या दोन मधले जे आहेत ना यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मग आता मी एक्सला काय करणार, बाहेर काढणार. हे 24 काय करणार, डिवाइडमध्ये नेऊन जाणार आणि 15 × 32, ओके. आता आन्सर काढायचं. ते कशाच्या पाड्यामध्ये, लहान संख्येने भाग जायचं. म्हणजे आता 24 आणि 32ला बघा, 8 × 24 8 × 32, 3 × 1 3, 3 × 5 15. म्हणजे चला 5 × 4 किती येईल, 5 × 4 = 20. सो एक्स किती आलं माझं 20. ऑप्शन नंबर सेकंड, ठीक आहे. ऑप्शन नंबर सेकंड माझं काय येईल, करेक्ट वन आन्सर येणार आहे. जेव्हा पण तुम्हाला प्रमाणात विचारतील, प्रमाणात म्हणजे फर्स्ट अँड लास्टचा मल्टिप्लाय आणि मध्ये 2 असेल मिडलला, त्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. आता एका टीममध्ये 72 मुलं 48 मुली, त्यांचं गुणोत्तर, म्हणजे इफ देअर आर 72 बॉईज अँड 48 गर्ल्स इन अ टीम, व्हॉट इज देअर रेशिओ. आता फक्त आपल्याला काय काढायचं आहे, त्यांचं रोज रेशिओ काढायचं आहे. म्हणजे कोणतं, गर्ल्स अँड बॉईज या दोघांचं काय रेशिओ आपल्याला काढायचं आहे. कोणाचं रेशिओ, किती रेशिओ दिले ते आधी आपल्याला काय करायला हवं, लिहून घ्यायला हवं, ठीक आहे. रेशिओ किती दिलेला आहे तो पहिला लिहून घ्या. चला रेशिओ किती दिले आपल्याला, बघा 72 रेशिओ दिलाय आणि किती 48. कसं करणार, चला सेशनच्या लिंकला सर्वांनी शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे. कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा आता 70 to 48 कोणाच्या टेबलमध्ये येतात, 12च्या, ठीक आहे. म्हणजे 12 4 म्हणजे 12 × 48 12 × 72, ठीक आहे. 12 4 = 48, 12 6 = 72, ठीक आहे. आता इथे पण भाग जाते बघा, 2 2 = 4, 2 3 = 6. आता इथे कंप्लीट होतंय माझं. रेशो काय आले माझं 3:2, 3:2. आता
3:2 माझ्या ऑप्शनमध्ये आहे का? नाही आहे. बट 6:4 आहे का? आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर काय द्यायचं? थर्ड द्यायचं. ठीक आहे. पुढे जरी रेशिओ तुमचं पुढे जरी भाग जात असेल तर द्यायचा. आता 3:2 माझं हे फायनल आन्सर, बट ऑप्शनमध्येच नाही आहे, मला इथपर्यंत जायचंच नाही आहे, म्हणजे माझं 6:4 आलेलं आहे जे ऑप्शनमध्ये आहे. त्यामुळे मी काय देणार? ऑप्शन नंबर 3 करेक्ट वन आन्सर देणार आहे. बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊयात. आता एका व्यवहारामध्ये झालेला 10,500 रुपये नफा अ, ब आणि क या तिघांना अनुक्रमे 3, 5, 7 या प्रमाणात वाटल्यास क ला मिळणारा वाटा किती रुपये? म्हणजे काय? तर इफ दी प्रॉफिट ऑफ ₹10,500 दिलेला आहे तुम्हाला, in a transaction is divided among A, B and C in the ratio दिले 3:5:7 respectively, how much will be the share of C? C ला किती वाटा मिळणार आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. C चा वाटा. सगळ्यात इझी ट्रिक सांगणार आहे मी शॉर्ट मेथडने. मी तुम्हाला थंबनेलवरच काय सांगितलेलं आहे, नो फॉर्म्युला ओनली ट्रिक्स. त्यामुळे मी फॉर्म्युला तुम्हाला कोणताच देणार नाहीये, ट्रिक करायचे. बघा 100% 90% जे लोक असतात ती थिअरी करतात कॉन्सेप्ट, आणि 10% जे लोक आहेत ती काय करतात? ट्रिक यूज करतात, जे काय करतात डोक्याने काम करतात. आणि तुम्हाला त्या 10% लोकांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला माझ्यासोबत रोज सेशन अटेंड करायचे. बरोबर. तर इथे काय आहे? आधी त्यांचा जो वाटा आहे म्हणजे यांचा जो काही तुम्हाला रेशिओ दिलेला आहे, ठीक आहे, 3, 5, 7 यांची काय करायची? टोटल किती येईल? 3 and 5 किती? 8. 8 and 6 15. ठीक आहे, 15. मग काय करायचं? ह्या 15चं प्रॉफिट किती आलंय आपल्याला? 10,500. आपलं विचारलंय कोणाचं? विचारलंय कोणाचं? क ला वाटा. बघ क चा अ ब क, हा अ चा वाटा, बघा हा अ चा वाटा, हा ब चा वाटा, हा क चा. आपल्याला काढायचं कोणाचं? क चा. क चा वाटा आहे 7. चला. येस सुमेध, हॅलो. ठीक आहे. मग काय करायचं आता? आता 15 आणि मी काय करणार? 165 ला काय 10,500 ला डिवाइड करणार. तर डिवाइड करून माझं आन्सर काय येणार ते सांगा. आता 15चा पाडा सगळ्यांना येत असेल. 15 7 किती? 105 आणि हे 2 0. मग याचा गुणाकार करा. 7 7 49 आणि हे 2 0 म्हणजे 4,900. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. चला काय करूयात? तर बघा 3 संख्या कोणत्या आहेत? 3, 4, 5 प्रमाणात आहेत. चला म्हणजे x x x त्यांच्या वर्गांची बेरीज. चला ह्यांचा वर्ग, ह्यांचा वर्ग, ह्यांचा वर्ग, ह्यांच्या वर्गाची बेरीज. चला टोटल टोटल किती दिलेले आहे? 4,050. मग आता काय करायचं? ह्यांचा टोटल कारण 3चा वर्ग काय? 9x वर्ग प्लस 4चा वर्ग 16x वर्ग प्लस 5चा वर्ग 25x वर्ग बरोबर किती? 4,050. मला सांगा आता 9 आणि 16 25 म्हणजे 25. 25 आणि 25 50 म्हणजे 50x वर्ग बरोबर 4050. आता मी x वर्गाला बाहेर काढणार. हे काय आहे? 4050. हे गुणाकारात आहे, भागाकारात घेतला मी. ठीक आहे. आता मी काय करते? हा 0 0 कट करते. x² बरोबर. चला 5 5 8 40. 5 1 5 किती आलं? 81. मग x किती येईल? 81 हा 9चा स्क्वेअर आहे. ठीक आहे 9. मग मला काय सांगितलंय क्वेश्चनमध्ये की त्या संख्या त्यातली मोठी संख्या. आता 3 4 5 यातली मोठी संख्या 5 आहे. ठीक आहे 5x. म्हणजे काय करायचं? 5 मध्ये x ची किंमत 9 म्हणजे किती? 5 9 जा 45. सो 45 काय माझी मोठी संख्या. जर मधली संख्या विचारली असती तर माझी काय असतं? 36. आणि स्मॉल्स विचारली असती तर काय येईल? 27. ठीक आहे. आपल्या सगळ्यात मोठी म्हणजे 45 काय येईल? आपलं आन्सर येईल. पुढे काय आहे तर बघा अ ब क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 3 4 आहे. तिघांचा एकूण पगार किती आहे? 18,000 आहे. तर क चा पगार किती? म्हणजे काय? देअर रेशिओ ऑफ सॅलरीज ऑफ ABCs 2:3:4. इफ द टोटल सॅलरी ऑफ द 3 इज ₹18,000 व्हॉट इज द सॅलरी ऑफ C? चला काय करूया तिथे? तर आधी तुम्हाला काय सांगितलं? रेशिओ काय आहे? 2 3 4 ह्यांची काय करायची? टोटल 2 3 5 5 4 9 म्हणजे 9चा पेमेंट किती आहे? 18,000 टोटल. आपल्याला काय विचारले? क चा म्हणजे अ चा, ह ब चा, क चा. क चा किती? 4 आहे. 4 ला किती?
चला 9 1 जा 9, 9 2 जा 18, चला 2 4 जा 8 आणि 3 0 म्हणजे किती 8000. 8000 ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. समजलं का? चला आता काय आहे 75 मीटर जे आहे 75 काय आहे मीटर, याचा 4.5 किलोमीटरशी काय आपल्याला करायचं आहे गुणोत्तर. आता मला सांगा 75 मीटरचं 4.5 किलोमीटर, मग मला सांगा मीटर करायचं तर काय करू शकतो आपण इथे. चला 4.5 म्हणजे काय ह्याचा ती मीटरमध्ये करावं लागेल. मीटरमध्ये म्हणजे बघा 4.5 ला कशाने आपण गुणाकार करू शकतो 4.5. बघा इथे पॉईंट काढायचं असेल तर आपण काय करतो 20 काय करतो एक्स्ट्रा. ठीक आहे, म्हणजे जर मला पॉईंट काढायचं आहे तर काय करेल मी 45 आणि 20 मी एक्स्ट्रा देणार. ठीक आहे, म्हणजे आता हे काय येईल माझं मीटर येईल. मग आता मला 75 आणि काय करायचं आहे 4500 यांचं काय काढायचं आहे मला रेशो काढायचा आहे. आता अशी एक संख्या शोधा ज्यांनी या दोघांना पण काय जाऊ शकतो भाग जाऊ शकतो. आता इथे 5 आहे इथे 0 म्हणजे 5 ची कसोटी म्हणजे 5 ने भाग करूया. 5 1 जा 5 इथे 2, 5 5 जा 25, 5 9 जा 45 and 2 0. चला 15 1 जा 15, 15 6 जा 90 म्हणजे 160. ठीक आहे, हे काय येते आपलं रेशो येते 160. ऑप्शन नंबर सेकंड काय येईल माझं करेक्ट वन आन्सर येणार आहे. राईट. चला फक्त मीटरचं काय किलोमीटरमध्ये एवढं लक्षात ठेवा. पॉईंट असेल तर काय करायचं असेल पॉईंट काढून टाकायचं आणि 20 एक्स्ट्रा देऊन टाकायचे. चला पुढे घेऊयात आपण क्वेश्चन. महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे. काय शेकडा म्हणजे द रेशिओ ऑफ महेश मंथली एक्सपेन्सेस टू हिज इन्कम इन 3:5. देन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ हिज एक्सपेन्सेस टू हिज इन्कम. किती पर्सेंट येणार सांगा बरं. 50%, 60%, 70%, 75% काय येईल. बघा पहिली गोष्ट म्हणजे काय तर खर्च आणि त्यांचं उत्पन्न काढायचं आपल्याला. खर्च आणि उत्पन्न म्हणजे काय मंथली एक्सपेन्स इन्कम. ठीक आहे, व्हॉट इज द पर्सेंट ऑफ एक्सपेन्सेस. इन्कम आणि एक्सपेन्सेस काढायचे म्हणजे काय खर्च आणि उत्पन्न. मला सांगा खर्च त्यांच्या उत्पन्नाचा शेकडा किती आहे. आधी रेशिओ त्यांचं काय दिले 3:5 म्हणजे बघा महेश त्यांच्या दरमहा खर्चाचे उत्पन्नाशी खर्च इथे 3 आणि इथे 5 आहे. त्यांचं काय विचार आहे तुम्हाला शेकडा. शेकडा म्हणजे काय करायचं बघा 3:5 शेकडा म्हणजे काय पर्सेंटेज 100 घ्यायचं. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0 3 2 जा 6 आणि 0 किती पर्सेंट होत आहे 60%. त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड येईल. फक्त काय करायचं खर्च आणि उत्पन्नाचे गुणोत्तर 3:5 डायरेक्टली 3/5 गुणिला शेकडा म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करायचं उत्तर काढून टाकायचं. एक्स्ट्रा काय लॉजिक लावायची गरज नाही अशा क्वेश्चन्सला. पुढे बघूयात आपण. आता एका उद्योगामध्ये वर्षाखेरीस 4500 रुपये नफा झाला. तो नफा ए आणि बी मध्ये 13 आणि 12 या प्रमाणामध्ये विभागल्यास बीचा नफा म्हणजे बिझनेस मेड अ प्रॉफिट of rupees 4500 at the end of the year if that profit is divided between A and B in the ratio of 13:12. what is the profit of B. म्हणजे B चा फक्त तुम्हाला काय विचारलेला आहे प्रॉफिट विचारलेला आहे. चला B चा प्रॉफिट काय येणार सेम जसं तुम्हाला मी एक सांगितलेलं आहे शॉर्टने आन्सर सेम तसंच उत्तर काढायचे तुम्हाला. चला ती शॉर्ट ट्रिक अप्लाय करा म्हणजे काय रेशिओची प्लस करायची तुम्हाला सांगितले. रेशिओ किती 13 and 12 आहे. दोघांची टोटल करा 3 and 2 5, 1 and 1 2 म्हणजे 25. ठीक आहे 25चं प्रॉफिट किती आहे 4500 आहे. आपल्याला काय विचारले बीचा नफा म्हणजे हा एचा आहे हा बीचा आहे किती आहे 12 आहे बीचा 12. ठीक आहे आता 25चं 25 1 जा 25 बाकी किती राहते 30 40 20 राहते. ठीक आहे 20. आता ह्यांचं जर मी भागाकार केलं तर किती येईल 25 8 जा 180. ठीक आहे म्हणजे हे 0. आता इथे काय करायचं आहे गुणाकार करा 180 आणि 12 किती येईल मल्टिप्लाय करा किती येईल 2160 म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. समजलं सर्वांना. एका व्यवहारात झालेला 12,000 रुपये नफा अ ब आणि क या तिघांना अनुक्रमे 2 5 8 या प्रमाणात वाटल्यास ब ला अ पेक्षा किती रक्कम जास्त मिळाली म्हणजे अ पेक्षा ब ला किती जास्त. बघा इफ द प्रॉफिट ऑफ ₹12,000 मेड इन अ ट्रान्झॅक्शन इज डिवायडेड अमॉंग ए बी अँड सी इन द रेशिओ ऑफ 2:5 रिस्पेक्टिव्हली हाऊ मच मोर डिड वी गेट दॅन एक्सपेक्टेड. चला आता सांगते मी कसं करायचे. काय करायचे तुम्हाला सांगितले सर्वात आधी काय करायचं रेशिओची टोटल म्हणजे 258 किती होतील
5 टू किती 7, 7 and 8 15. म्हणजे या 15चं तुम्हाला काय सांगितले, टोटल किती येत आहे, प्रॉफिट 12,000. जो 12,000 मी इथे लिहून घेतलं. आपलं काय विचारलं, अ ला ब पेक्षा, म्हणजे हा अ किती आहे, अ 2 आहे आणि ब किती आहे 5, म्हणजे किती 3, 3 ने जास्त आहे. मग 3चं तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिट. चला 15 1 जा 15, 15 8 जा 120, हे 20, 8 3 जा 24 and 20. चला 2400. ऑप्शन नंबर सेकंड माझं काय येत आहे, करेक्ट वन आन्सर येते. सीमाच्या राजश्रीच्या वयाचे गुणोत्तर काय दिले तुम्हाला, 3:1. राजश्रीच्या व अतुलच्या वयाचे गुणोत्तर 2:3. तर सीमा, राजश्री, अतुल या तिघांचं वयाचे गुणोत्तर काढा. फर्स्ट क्वेश्चन कसं आपण केलेलं आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन सेम ॲज इट इज असंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ सीमा अँड राजश्री इज 3:1. द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ राजश्री अँड अतुल इज 2:3. सो फाइंड द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ सीमा, राजश्री अँड अतुल. तिघांचं तुम्हाला एज सांगायचं आहे, त्यांचं गुणोत्तर. सेम काय, तिघ जण कोण आहे, पहिले ते तिघ जण लिहून घ्या. तिघ कोण आहे, सीमा आहे, त्यानंतर राजश्री आहे, त्यानंतर कोण आहे, अतुल आहे. चला आता काय सांगितलं तुम्हाला, सीमा आणि राजश्री यांचं काय 3:1 आणि राजश्री अतुल यांचं 2:3. तिघांचं वय काय सांगितलं मी तुम्हाला, हा जो 1 आहे तो इथे न्यायचा, हा जो 2 आहे हा इथे घ्यायचा आणि मल्टिप्लाय करायचा. 2 3 जा 6, 2 1 जा 2, 3 1 जा 3. चला आता 6 2 3 ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आहे, 6 2 3. सो ऑप्शन नंबर सेकंड आपलं काय येईल, करेक्ट वन आन्सर येणार, राईट. ऑप्शन नंबर सेकंड काय येईल, करेक्ट आन्सर येईल. चला पुढे बघूयात. एका वर्गातील मुलं व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5:6. तर त्या वर्गात मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या काढा. इन द रेशिओ ऑफ द नंबर्स ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन अ क्लास इज 5:6. देन इफ द नंबर्स ऑफ बॉईज इन दॅट क्लास इज 30, फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स. गर्ल्सचा नंबर तुम्हाला सांगायचा आहे, काय येईल. एकदम शॉर्टमध्ये ह्याचं आन्सर काढणार आहे आपण. कसं तर बघून घ्या. एका वर्गातील मुलं आणि मुली, चला मुले आणि काय मुली, काय सांगितलं यांचं गुणोत्तर 5:6. तर त्या वर्गात मुलांची संख्या 30 आहे, मुलांची संख्या 30 आहे. मुलींची संख्या किती, चला 5 आणि 6 ला मल्टिप्लाय केल्यावर बघा 5 6 जा 30. इथे पण कितीने 6 ने गुणाकार करा, 6 6 जा 36. म्हणजे मुली किती असणार, 36. ऑप्शन नंबर थर्ड करेक्ट. बघा काय आपण फॉर्म्युला यूज केलाय का, काहीच नाही, एकदम शॉर्टमध्ये आन्सर काढलेले. सेम एक्झामला तुम्हाला असाच आन्सर करायचा आहे. अशा ट्रिक्स तुम्हाला शिकायच्या आहेत, ट्रिक्सनेच जायचे तुम्हाला. ठीक आहे. पुढे ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:4, खर्चाचे गुणोत्तर 3:2. जर प्रत्येकाचे 800 रुपये बचत असेल तर याचा पगार किती. द रेशिओ ऑफ सॅलरीज ऑफ ए अँड बी इज 5:4 अँड द रेशिओ ऑफ एक्सपेन्सेस इज 3:2. If each has savings or ₹800, then what is the salary of A? चला A ची तुम्हाला काय सांगायचे आहे, सॅलरी सांगायची आहे. आता काय करायचे, A आणि B. ठीक आहे, A आणि B. चला A B काय आहे, पगार आणि त्यांचं खर्च. चला पगाराचं गुणोत्तर किती आहे त्यांचं 5:4 आणि खर्चाचे गुणोत्तर किती 3:2. ठीक आहे. आता प्रत्येकाचे 800 रुपये काय आहे, बचत आहे. आधी मला सांगा बचत म्हणजे सेविंग किती येईल यांची, सेविंग बचत काय येईल यांची बघा, 5 मधून 3 गेलं 2 आणि 4 मधून 2 गेलं 2. प्रत्येकाची सेविंग किती आहे 2, म्हणजे सेविंग यायची 2. सेविंग किती आहे त्यांची 800 रुपये बचत आहे, किती 800. काय विचारले, एचा पगार, हा एचा पगार किती 5 आहे. चला काय येईल इथे 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि हे 0 0, 4 5 जा 20 आणि 2 0 म्हणजे किती 2000. ऑप्शन नंबर सेकंड काय येईल आपलं, करेक्ट वन आन्सर येणार आहे. समजलं. कमलेशची उंची 140 सेंटीमीटर, अदितीची उंची 105 सेंटीमीटर. कमलेशच्या उंचीचे अदितीच्या उंचीशी गुणोत्तर काढा. कमलेश हाईट किती 140 सेंटीमीटर आणि अदितीच्या हाईट 105 सेंटीमीटर. फाइंड द रेशिओ कमलेश हाईट अँड अदितीज हाईट. फक्त काय काढायचे, गुणोत्तर काढायचे. चला म्हणजे किती 140 आहे कमलेशची, अदितीची 105. मी फॉर एक्झाम्पल इथे 5 ने डिवाइड केलं तर 5 2 जा 10, इथे 4 5 8 जा
इथे 5 2 जा 10 अँड 5 1 जा 1. आता इथे 7च्या बरोबर 4 7 4 जा 28 7 3 जा 21 म्हणजे किती 4:3. ऑप्शन नंबर काय येईल माझा थर्ड आन्सर येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर थर्ड काय येईल माझं करेक्ट वन आन्सर येणार आहे. राईट. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. प्रत्येक संख्या 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजांचे गुणोत्तर किती 25:31 होते. तर त्याच्यातील लहान संख्या कोणती. The ratio of two numbers is 5:7. If 40 is obtained from each number, then the ratio of the resulting numbers is 25:31. Then which is the smaller number? चला पहिलं काय करायचं. दोन संख्याचे गुणोत्तर किती 5:7 म्हणजे किती 5x and 7x. प्रत्येक संख्येमध्ये 40 मिळवले. 40 काय केलं ॲड केले. किती 40 काय केले ॲड केले. तर त्यांचे गुणोत्तर किती येतं 25:31. काय करायचं आता यांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय क्रॉस मल्टिप्लाय. चला 31 5 जा किती येईल बघा 5 1 जा 5 5 3 जा 15. ठीक आहे 155x प्लस आता इथे 4 1 जा 4 4 3 जा 12 आणि किती हा एक मिनिट हा इथे मल्टिप्लाय केलंय ना मी 4 1 जा 4 4 3 जा 12 आणि हा 0. ठीक आहे इज इक्वल टू आता 25 7 जा. चला 25 7 जा किती येईल 175 येईल. 175x प्लस किती 25 4 जा 100 आणि तो 0 म्हणजे किती येईल 1000. आता मला सांगा इथं x काय आहे. तर x काय 175x मधून मी 155 काय करणार मायनस करणार. देन हे किती आहे 1240 प्लस आहे तर मायनस होऊन जाणार इथे. ठीक आहे आता 175 मधून 55 गेले किती राहणार तर 20 राहणार म्हणजे किती 20x इज इक्वल टू आता 1240 मधून 1000 गेले किती राहतील 240. मग आता काय करायचं एक्सला बाहेर काढायचं 240 डिवाइड काय करायचं 20 करायचं म्हणजे 0 0 कट म्हणजे x इज इक्वल टू 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 12 आलं. आता क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला तर त्याच्यातील लहान संख्या आता 5x आणि 7x त्याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे 5x. सो 5 मध्ये x टाकलं किती येईल 60. सो लहान संख्या किती येणार 60. ऑप्शन नंबर 1 काय येईल करेक्ट वन आन्सर येणार. आता चला कसं आहे बघा ABC लिहिते मी इथे ABC ABचं गुणोत्तर 3:4 BC किती आहे BCचा इथे गुणोत्तर इथे काय दिले 5:7 आहे 5:7 5:7. काय करायचं हा 4 इथे घ्यायचं हा 5 इथे घ्यायचं आणि मल्टिप्लाय करा. 5 3 जा 15 5 4 जा 20 7 4 जा 28. काय विचारलं आपलं A आणि Cचं. Aचं किती 15 Cचं किती 28. चला 15 आणि 28 ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट आन्सर येईल. समजलं सर्वांना. ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येईल. नेक्स्ट बघूयात. संपतरावांनी एक गाय म्हैस व एक बैल काय केलं 9500 रुपयाला खरेदी केलं. त्यांच्या किमतीचं प्रमाण 4 6 9 तर म्हशींची किंमत किती. म्हणजे संपतराव बॉट अ काव अ बफॅलो अँड अ बुल फॉर ₹9,500. रेशिओ पण तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे तर बफेलोजची तुम्हाला काय काढायचे आहे प्राइस काढायची आहे. हे पण तुम्हाला सांगितले मी शॉर्टने उत्तर कसं काढायचं. चला कसं काढणार तर इथे काय करूयात आपण गाय म्हैस बैल गाय यांचं रेशिओची आपण पहिला टोटल करतो ना. रेशिओ कुठे इथे चला 4 6 9 किती होईल 4 6 किती 10 10 and 9 19. चलो 19ला किती सांगितलं आहे 9500. आपल्या कणाची विचारलंय म्हशीची. आता म्हैस कुठे एक गाय म्हैस आणि बैल. गाय आहे त्यानंतर बैल आहे गाय म्हैस आणि बैल. हे काय आहे म्हैस आणि बैल. आपल्याला कोणाची काढायची आहे म्हशीची. म्हैस किती आहे 6ला किती मल्टिप्लाय करा पहिला किती 19 1 जा 19 19 5 जा 95 म्हणजे 19 5 95 हे 2 0 5 30 आणि हे 2 0 म्हणजे किती झालं 3000 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड माझं काय येईल करेक्ट वन आन्सर येईल. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर एक खुर्ची व एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7. एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलची किंमत म्हणजे दी रेशिओ ऑफ द कॉस्ट ऑफ अ चेअर अँड अ टेबल इज 5:7. इफ द कॉस्ट ऑफ अ चेअर इज ₹225 फाइंड द कॉस्ट ऑफ 3 टेबल्स.
एकदम सोपंच क्वेश्चन आहे. चला शॉर्टने आन्सर काढा ह्याचं सुद्धा. चला काय करूयात, खुर्ची आणि टेबल इथे लिहून घेऊया. खुर्ची म्हणजे चेअर आणि काय आहे आपल्याला, चेअर अँड टेबल. ठीक आहे, खुर्ची आणि टेबल इंग्लिशमध्ये लिहिते. ठीक आहे, खुर्ची म्हणजे चेअर अँड टेबल. काय सांगितले तुम्हाला, खुर्ची टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5-7. खुर्चीची किंमत म्हणजे चेअरची किंमत किती 225. तर टेबलची किती 3 टेबलची किंमत. मला सांगा फायने कितीला आपण मल्टिप्लाय केल्यावर येईल ते. चला कितीने मल्टिप्लाय करू शकता इथे फायने. चला फायने किती 45ला मल्टिप्लाय केलं तर 225 येते. मग इथे पण काय करा 45ने मल्टिप्लाय करा. म्हणजे 7 5 35 3 7 चौक 28 29 30 31 म्हणजे 315. किती सांगितले 3 टेबलची म्हणजे काय 3 काय करायचं मल्टिप्लाय. 3 5 15 3 1 3 4 3 3 1 9 म्हणजे 945 का असेल 3 टेबलची किंमत. 3 टेबलची किंमत का असेल तुम्हाला 945 रुपीज. ठीक आहे. चला आता दोन संख्यांचे गुणोत्तर 3-2 त्याच्या वर्गाचे फरक 45. तर त्या संख्या कोणत्या. दी रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 3:2 अँड दी डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर्स इन 45 देन व्हॉट आर दोज नंबर्स. ठीक आहे, काय येईल सांगा बरं. चला आता तिघा बघा 3x आणि 2x. ठीक आहे, गुणोत्तर यांच्या वर्गातील फरक म्हणजे यांच्या वर्गाचं काय सांगितलंय फरक किती 48 45. 3चा वर्ग 9x वर्ग 2चा वर्ग 4x वर्ग बरोबर 45. चला 9 आणि 4 10 11 12 13. ठीक आहे, 3चा वर्ग 9 2चा वर्ग 4 10 11 12 13. ठीक आहे, 13x वर्ग येते आणि 45. सो 9तून 4 मायनस करायचे किती येतील 9तून 4 गेले 5 म्हणजे 5x वर्ग 45. चला xचा वर्ग बाहेर काढायचं 45 डिवाइड 5. x वर्ग किती येईल 5 9 45 म्हणजे x किती येईल 3 येईल. काय विचारले तुम्हाला तर त्या दोन संख्या म्हणजे बघा 3x मध्ये किंमत टाका 2x मध्ये टाका म्हणजे 3 गुणिले 3 किती येईल 9 आणि 2 गुणिले 3 6. त्या संख्येतील 9 आणि 6. ऑप्शन नंबर 3 तुमचं काय येईल तर करेक्ट वन आन्सर येईल. राईट. चला 2.5 महिन्याचं 10 महिन्याचे गुणोत्तर. चला अडीच म्हणजे बघा 2.5 गुणोत्तर बघा 2.5चं काय सांगितले 10 महिन्याचे गुणोत्तर. आता 2.5ला काय करायचं आपण 10ने मल्टिप्लाय. ठीक आहे, कारण की एक पॉईंट आपल्याला तो काढायचे नंतर काढू आपण. आणि 10 गुणिले काय करूयात आपण 10 करूयात गुणोत्तर काढायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आता इथे किती येईल 200. बघा इथे पॉईंट जर काढला तर 25 येणार. इथे किती येईल 100 येणार म्हणजे 25 1 25 25 चौक 100 म्हणजे काय येणार 1:4. हे काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. एका पतसंस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 मुलींची संख्या 160. संस्थेतील एकूण विद्यार्थी किती. चला आता काय सांगितले एका पतसंस्थेत मुला मुलींचे प्रमाण. ठीक आहे, मुलं मुली. ठीक आहे, म्हणजे किती 8:5 सांगितलेले आहेत आपल्या किती 8:5 म्हणजे गर्ल्स किती आहे गर्ल्स 8 असतील गर्ल्स अँड बॉईज. ठीक आहे, मुलांचं किती बघा 8 आणि 5 समजा आपण दिले. ठीक आहे, टोटल मुलांचंच विद्यार्थीच काढायचे. ठीक आहे, काय सांगितलं 8 5 आणि गर्ल्स किती आहे टोटल मुलींची संख्या किती आहे 160 आहे 160. समजा जर मी ते काय केलं 8 2 16 म्हणजे 20ने मी मल्टिप्लाय केलं. ह्याला पण 20 मी जर मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, म्हणजे किती येईल 5 2 10 आणि हे 100. आता 160 100 यांची जर मी टोटल केली तर किती येणार 260 येणार. किती 260 येणार. बट 260 माझं करेक्ट आन्सर येणार का. टोटल काय सांगितले तुम्हाला एकूण विद्यार्थी किती आहे. चला एकूण विद्यार्थी 260. पुढे कारण की तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा जरी असं आन्सर केलं तुम्ही किती पतसंस्थेत 260ला काय जण काय करतात मल्टिप्लाय करतात 8 डिवायडेड 100 करतात परत 260 मल्टिप्लाय 500 ते पण करतात. ठीक आहे, तर असं तुम्हाला करायचं नाही आहे. टोटल तुमचे किती 260 होतात. पण मुला मुलींची संख्येचे प्रमाण फक्त 8:5 दिले आणि मुलींची संख्या बघा मुलींची गर्ल्सची संख्या फक्त 160 दिले. ठीक आहे, आता पुढे अजून एक आहे ते कसं करायचं ते पण सांगते. ही एक स्टेप झाली ही फक्त ना अशीच राहू द्या. एक नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला समजावून सांगते दोन्ही पण करा जी वाटेल ती. ठीक आहे, पुढे काय करायचं बघा बॉईज गर्ल्स आपण गेले. बघा इथे काय गर्ल्स जे आहेत ते गर्ल्स आपण किती घेतले गर्ल्स 8 घेतले आणि बॉईज जे आहेत बॉईज आपण किती घेतलेले आहेत गर्ल्स 8:5.
ओके, गर्ल्सचं समजा आपण 8:5 घेतलं आणि गर्ल्स टोटल दिलेलं आहे तुम्हाला 160 दिलेलं आहे. ठीक आहे, एवढं आपण फक्त काढून घेतलं. त्यात बघा काय सांगितलं, एक भाग म्हणजे काय 160 जो आहे 160 त्याचं काय करा 5 करा, म्हणजे किती येईल 5 त्रिक 15 5 दुने 10 म्हणजे किती 32 भाग येते. किती येईल 32 भाग येते. तसंच आता मी काय करणार स्टेप 2 मध्ये काय करणार, हे जे 8 आहे ना 8 गुणिले 32 मल्टिप्लाय करायचं म्हणजे समजतील. 8 दुने 16 1 8 त्रिक 24 आणि 1 25 म्हणजे किती 256. ठीक आहे, आता टोटल स्टुडंट 256 बघा 256 प्लस काय करायचं 160 गर्ल्स आहे ते किती येईल 066. ठीक आहे, 5 6 किती 10 1 3 and 4 म्हणजे 406. सॉरी 406 नाही, यांची टोटल आपली काय येते 2 आणि 1 इथे किती 160 येते. ठीक आहे, हे 6 तसेच माझे येत आहेत. 6 नंतरला किती 6 आणि 5 11 येते आणि इथं 4 म्हणजे 416. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, इथे ही स्टेप मी पहिला सांगितली पण ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल विचारलेली आहे, त्यामुळे इथे फक्त काय करू शकतो आपण ही स्टेप जी आहे ती काय करू शकतो यूज करू शकतो. समजलं. विक्री किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक म्हणजे काय असतो नफा किंवा तोटा. विक्री आणि खरेदी किंमत. येस प्रीती, गुड आफ्टरनून. फॉर एक्झाम्पल मी एखादी गोष्ट, आता हा पेन मी 500ला घेतलेला आहे, हा पेन मी 500 आणि हा पेन मी तुम्हाला 300ला काय केला विकला, सॉरी 700ला मी तुम्हाला दिला. ठीक आहे, तर मला 200 काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. 200 मला काय झाला प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच काय तर विक्री किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातला फरक म्हणजे काय आपला नफा किंवा तोटा होत. त्यानंतर जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो. ज्यावेळी 500ची वस्तू तुम्हाला 700ला दिली तेव्हा मला प्रॉफिट होणार. जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तेव्हा तोटा. जेव्हा 500चा पेन मी तुम्हाला 300ला विकते म्हणजे मला तोटा होतो. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितले सूत्र, नफाचं सूत्र काय विक्री किंमत बर वजा खरेदी किंमत, तोटाचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. म्हणजे बघा परत, द डिफरन्स बिटवीन द सेलिंग प्राइस अँड द बाइंग प्राइस is the profit or loss. Profit occurs when the selling price is higher than the buying price and loss occurs when the selling price is lower than the buying price. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला दिलाय प्रॉफिटचं म्हणजे सेलिंग प्राइस मायनस परचेस प्राइस. लॉस काय असेल, लॉस काय आहे परचेस प्राइस मायनस सेलिंग प्राइस. हे फॉर्म्युला आहे. आता हे फॉर्म्युला यूज करून तुम्हाला काय करायचं आहे तर आन्सर काढायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, उदाहरणार्थ नावेदने एक खुर्ची 1250 रुपयाला खरेदी केली, 1720 रुपयाला काय केली ती विकून टाकली, तर व्यवहारातील नफा किती. इफ नावेद बॉट अ चेअर फॉर ₹1250 अँड सोल्ड इट फॉर ₹1720, व्हॉट वॉज द प्रॉफिट ऑन द ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याला प्रॉफिट किती झाला असा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला काय सांगितले, प्रॉफिट काढायचं असेल तर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे तर सेलिंग प्राइस मायनस परचेस प्राइस. ठीक आहे, काय आहे सेलिंग प्राइस म्हणजे काय सांगितलं इथे बघा, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत काय त्याने कितीला विकली 1720, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत किती आहे 1250. किती होतील याच्यामध्ये 1720 मधून जर 1250 तुम्ही मायनस केले. येस उमाकांत, व्हेरी गुड आफ्टरनून. तर किती 470 रुपये काय झालं मला खरेदी, 470 रुपये मला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे. किती 470. म्हणजे त्याने काय केलेलं आहे, एक चेअर आहे, ती चेअर त्याने 1250ला खरेदी केली आणि ती विकली 1720. मग त्याला किती रुपये प्रॉफिट झाला तर 470 रुपये त्याला काय झालेला आहे प्रॉफिट म्हणजे नफा झालेला आहे. समजलं सर्वांना. येस पार्थ, गुड आफ्टरनून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता विजयने एक सायकल 1800 रुपयाला खरेदी केली, काही दिवसातच ती सायकल त्याने 1625ला विकली. व्यवहारामध्ये तोटा किती झाला, काय तोटा. इफ विजय बॉट बायसायकल फॉर ₹1800 sold for ₹1625 within a few days, what was the loss on the transaction. तुम्हाला लॉस किती झाला. तोटा म्हणजे लॉस. तोटाचं सूत्र काय आहे तर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. काय खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. खरेदी किंमत काय सांगितले 1800ला खरेदी केले, विक्री किंमत किती आहे 1625ला, 175 रुपये. काय होईल तर तोटा होईल. समजलं. चला पुढे. आता खरेदी किमतीला काय म्हणतो आपण मूळ किंमत म्हणतो.
म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी किंमत काढताना त्यामध्ये बघा माल वाहतूक भाडं, वाहन भाडं, मजुरी, हमाली, दलाली, नोंदणी शुल्क, विमा खर्च इत्यादी सर्व खर्च समाविष्ट करावे लागतो. येणारा रक्कम म्हणजे खरेदी किंमत. मी एखादा AC परचेस केला, मी एखादा AC घेतला, ठीक आहे. तर समजा मी AC घेतला 40,000चा माझा AC आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय केलं की ते घरी आणताना त्याचं भाडं त्यांनी घेतलं माझ्याकडून 1000 रुपये. त्यानंतर ते AC फिटिंग करायला आले. फिटिंग करायला आल्यानंतर त्यांनी पण 2000 रुपये घेतले, ठीक आहे. म्हणजे टोटल माझा ते 3000 खर्च झाला. 40,000ची AC. पण मी असं म्हणेन का की नाही माझा 40,000 रुपयाला मी AC घेतली, मग मी काय सांगेन 43,000. सगळा जो खर्च आहे तो पण मग काय करायचे टोटल, जो काही वाहतूक खर्च जे काही लागणार आहे तो पण टोटल करून टाकायचं. म्हणजे कसं तर बघा, आता उदाहरणार्थ एका फ्रीजची खरेदी किंमत 12,000 रुपयात केली. फ्रीज घरी आणण्यासाठी 200 रुपये भाडं गेलं, फिटिंगसाठी 150 रुपये गेलं. फ्रीज काही दिवसांनी 13,000 रुपयाला विकलं तर नफा किती? If you buy a refrigerator for ₹12,000, you spend ₹200 on a rickshaw to bring it home and ₹150 for the fitting. You sell the refrigerator a few days later for ₹13,000. What is the profit? प्रॉफिट आता विचारलं आहे. चला काय येईल? 11,450. आधी काय करा की 12,000 फ्रीजची किंमत आहे, त्याच्यामध्ये ते घरी आणण्यासाठी 200 रुपये गेलं, ठीक आहे. ते घरी आणण्यासाठी किती 200 रुपये गेले. त्याच्यानंतर फिटिंगसाठी 150 रुपये गेलं. म्हणजे टोटल बघा 3, 2 म्हणजे 12,350 रुपये आपले गेले. आणि का ते आपण विकलं कितीला सांगितलंय? 13,000 रुपयाला काय केलं? विकलं. मग आता आपल्याला नफा काढायचे. काय नफा? आता नफा काढूयात आपण. तर नफाचं सूत्र इथे दिलेलंच आहे. काय नफाचं सूत्र काय सांगितलंय? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. मग बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग मला सांगा इथे काय सांगितलं? फ्रीजची खरेदी किंमत किती आहे? 12,000 रुपये. पण खरेदी किंमत आता आपली ही झालेली आहे नवीन, आणि ते विकले कितीला? 13,000. मग 13,000 इथे घेते मी आणि हे 12,350 इथे येतील. आता मला सांगा 13,000 मधून 12,350 जर मायनस झाले, उत्तर काय येईल? किती? 650, 650, ठीक आहे. हे काय येईल? असं जेवढा पण त्यांचा ते टोटल खर्च काढायचा ती असेल खरेदी किंमत, ठीक आहे. मग त्यातून काय करायची? मायनस करायची. आता नेक्स्ट मी येते बघा, नफा तोटा यांना काय म्हणतात? ओके, आता आवाज येत असेल तुम्हाला, ठीक आहे. आता आवाज येत असेल. काय केलंय तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा असेल तर फॉर्म्युला, शेकडा नफा काढायचा असेल तर बघा नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. शेकडा तोटा काढायचा असेल तर इथे नफा आहे, तर इथे तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. हा फॉर्म्युला लिहून घ्या सर्वांनी. हो, आता सर्वांना आवाज येत असेल व्यवस्थित? लिहून घ्या सर्वांनी. फॉर एक्झाम्पल डायरेक्टली आपण क्वेश्चनकडे जाऊया. प्रकार व नाही ना, क्वेश्चनकडे जाऊया. काय आहे? काही पुस्तकांची खरेदी किंमत 800 रुपये असून विक्रेत्याने ते पुस्तक 960 रुपयाला विकलं. तर व्यवहारामध्ये काय विचारले तुम्हाला? शेकडा नफा. जर तुम्हाला नफा किंवा तोटा विचारला तर तुम्ही डायरेक्टली तो सूत्र करून यूज करू शकता. जर शेकडा विचारलं तर तुम्ही तसं करू शकता. तर काय केलं आता आपण बघा, शेकडा तो नफा, शेकडा नफा काढायचे. शेकडा नफाचा फॉर्म्युला मी काय सांगितले तुम्हाला? नफा गुणिला 100 भागेला खरेदी किंमत. चला, नफा किती आहे? पुस्तकांची खरेदी किंमत 800 रुपये असून विक्रेत्याने 960 रुपयाला विकलं. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण शेकडा नफा शेकडा तोटा काढायचा असेल, आधी काय करायचं? नफा किंवा तोटा काढून ठेवायचे. अच्छा, निव्वळ नफा निव्वळ तोटापासून पाहिजे, ठीक आहे. इथे असं आहे की नफा तोटा म्हणजे काय? निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा असं सुद्धा त्याला म्हणतात. म्हणजे शेकडा नफा शेकडा तोटा कधीही, म्हणजे शेकडा आला म्हणजे किती? 100 आलंच तुम्हाला. ते शेकडा म्हणजे 100. शेकडा नफा किंवा शेकडा तोटे ना मी कशावर काढतात? खरेदी किंमतीवर काढतात. म्हणजेच काय बघा, मी त्या खरेदी किंमतीवरच काढले ना, शेकडा नफा शेकडा तोटा, राईट? हो, ठीक आहे. आता इथे काय केलं मी? आता मला इथे म्हणजे गुणिला 100 मी घेतलं. खरेदी किंमत माझी किती आहे? खरेदी किंमत आहे 800 रुपये. मग मला सांगा इथे नफा, नफा माहिती का काय? मग नफा आधी काढून घ्या. नफाचं सूत्र मी दिलेलं आहे. नफा काय करायचं? 960 मधून 800 मायनस करायचे. किती येईल? 0. आणि 6चे 6, 90तून 8 गेले 160 रुपये. काय झालं? आपल्याला नफा झालेला आहे. त्यामुळे मी इथे किती घेतले? 160 घेतले, ठीक आहे.
आता काय करायचं इथे गुणाकार तुम्ही करू शकता, भागाकार म्हणजे कसं तर बघा आता मी इथे घेते 0 0 कट करते, 0 0 कट केलं मी, त्यानंतरला हा 0 पण कट केला, 8 1 8 8 2 16 बेंद आहे 20, म्हणजे शेकडा नफा किती आला माझा 20% आला. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय असेल करेक्ट असेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय असेल माझं 20%. समजलं सर्वांना. चला तोटा कसं काढतो, तोटाचं सूत्र काय आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. चला खरेदी किंमत किती आहे 2500, विक्री किंमत 2100, 400 रुपये तोटा झालेला आहे. चला मला तोटा शेकडा तोटाचा फॉर्म्युला घ्या. शेकडा तोटा काय फॉर्म्युला, तोटा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. मग तोटा किती आला आपलं 400 रुपये, 400 गुणिला 100, खरेदी किंमत किती आहे आपली, खरेदी किंमत 2500. ठीक आहे, चला 0 0 आपण काय करूयात कट करूयात, किंवा 5 ने पण इथे भाग दिला तरी होऊ शकतो. बघा काय करूयात आधी 5 2 10 0, 5 5 25 0 0. ठीक आहे, त्यानंतरला आता मी काय केलं बघा, हा 0 कट केला, अजून हा 0 कट केला, हा 0 कट केला, हा 0 कट केला, 5 8 काय येईल 40, मग 8 2 किती येईल 16, म्हणजे किती 16%. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, 16% येईल. ठीक आहे, शेकडा तोटा किती 16. येस, व्हेरी गुड अंबिका, उमाकांत, येस पार्थ, सौम्या, व्हेरी गुड. ठीक आहे, 16% हे काय येईल आपलं आन्सर येईल, राईट. आता टाईप 2. टाईप 2 काय बघूयात. टाईप 2 म्हणजे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिलेला असेल, खरेदी किंमत विक्री किंमत काढणे. आता याच्या उलट, आता आपल्याला काय करतात, नफा देतात किंवा तोटा देतात, शेकडा नफा शेकडा तोटा दिलेला असतो, आपल्याला खरेदी किंवा विक्री किंमत काढायची असते. म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट और पर्सेंटेज लॉस इज गिवन, देन सबस्ट्रॅक्ट द परचेस प्राइस और सबस्ट्रॅक्ट द सेल प्राइस, असं तुम्हाला सांगितले. आता हे तुम्हाला फॉर्म्युलाने पण तुम्ही काढू शकता आणि काय इझी लेवलने मेथडने सुद्धा काढू शकता. पण आपण काय करूया, डायरेक्ट इझी टेक्निक घेऊयात, कारण फॉर्म्युला जर दिलं तर खूप मोठे मोठे फॉर्म्युला आहेत. डायरेक्टली मी तुम्हाला क्वेश्चन कसं सॉल्व करतात तेच दाखवते, राईट. काही फर्निचर 21,600 रुपयाला विकले, त्यामुळे याला 20%. मग काय करायचं 100 तुम्हाला मी सांगितले, 100 काय करायचं, तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला समजेल. 100 काय सांगितले 20% नफा. 20% नफा म्हणजे 100 काय करायचे 20 ॲड करायचे. 100 आणि 20 किती 120. का, कारण की 20% त्यांनी काय सांगितले प्रॉफिट. आणि काय सांगितले तर खरेदी किंमत किती, काय तर खरेदी किंमत तुम्हाला विचारलेली आहे, खरेदी किंमत काय किती. चला काय काढणार, खरेदी किंमत किती. आता नेहमी ना आपल्याला खरेदी किंमत इथंच लिहायची असते, इथं काय खरेदी किंमतची जागा असते, इथे खरेदी किंमतची जागा असते, खरेदी किंमतची जागा असते. ठीक आहे, खरेदी किंमत किती असेल, सॉरी खरेदी किंमत म्हणजे तर काय क्वेश्चन मार्क येईल. आणि बाकी काय सांगितले, खरेदी किंमत किती, एक फर्निचर घेणे किती 21,600 इथे दिले, ते 21,600 घेतलं. सरळ यांचा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा, क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे हे किती खरेदी किंमत बघा, हे काय येईल, हे 120 खाली येतील आणि हे 100 गुणिला हे इथं येतील वरती. चला मग आता इथे तुम्ही करा, तुम्हाला गुणाकार भागाकार काय जे करायचे असेल ते. ठीक आहे, समजा मी 0 0 कट केला, आता 12 ने 216ला भाग द्या, किती येईल बघा. इथे जर भाग दिला 12 ने तर किती येईल 180 येतंय. मग 18 1 18 आणि 3 0 18,000 म्हणजे किती येईल 18,000. ऑप्शन नंबर 1 येईल, ऑप्शन नंबर काय येईल 1 येईल. समजलं काय केलं, मी परत सांगते. तर पहिलं काय सांगितलंय 100 काय सांगितलं प्रॉफिट किती दिला 20%. जर लॉस असता तर 100 मधून 20 मी मायनस केले असते. प्रॉफिट विचारलंय म्हणजे 100 मध्ये मी 20 ॲड करणार, किती 120. इथे खरेदी किंमतची जागा असते त्यामुळे ती रिकामी ठेवायची. किती सांगितलं 21,600. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, उत्तर काढायचं. ठीक आहे, काय करायचं 100वर 20% जास्त म्हणजे प्रॉफिट आहे म्हणून 120 घेतलं, खरेदी किंमत काढायची म्हणून क्वेश्चन मार्क.
इथे किती आहे 21,600 विक्री किंमत. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 100 गुणिले 21,600 भागिले 120. 0 0 कट करून भाग द्या. फॉर एक्झाम्पल आता इथे क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला, एका विक्रेत्याने काही पुस्तक 9,750 रुपयाला विकले आणि त्याला 30% नफा झाला, तर पुस्तकांची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत. बघा खरेदी किंमतीलाच काय म्हटलं जातं, मूळ किंमत म्हटलं जातं. चला काय करायचं, सेम 100 वर काय सांगितलं त्यांनी, 30% नफा म्हणजे 130. 30 काय करायचे त्याच्यामध्ये ऍड करायचे, 30% प्रॉफिट. इथे किती खरेदी किंमत इथे म्हणजे क्वेश्चन मार्क, हे 9,750 इकडे. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, 100 गुणिला 9,750, इथे काय 130 येईल. चला आता काय करणार, 0 0 कट करूया, 0 0 कट. चला आता इथे काय करा, भाग द्या. बघा 975ला आपण 13ने डिवाइड केलं तर काय येईल, 75 येईल. म्हणजे काय येईल, 75. मग 75 म्हणजे 75 आणि हे 2 0 म्हणजे किती आलं, 7,500 आलं. ऑप्शन नंबर 3 करेक्ट वन आन्सर आलं. पुढे बघूयात आपण काय आहे. एका प्रकाशकाने काही पुस्तक 2,760 रुपयाला विकलं, त्यामुळे त्याला 20% नफा मिळाला. पुस्तकांची खरेदी किंमत किती. तसेच जर पुस्तकांवर 25% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती ठेवावी. पहिलं काय घेते, सेम तसं 100 वर आधी पहिला पर्सेंट घ्यायचा. काय आहे पहिला, 20% नफा म्हणजे इथे काय येईल 120. का, कारण की 20% काय आहे, प्रॉफिट. तर खरेदी किंमत किती, खरेदी किंमत इथे काढायची म्हणून क्वेश्चन किती, 2,760. जसं मी केले तसंच तुम्हाला इथे करायचंय. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे किती येईल, 100 गुणिला 2,760 खाली किती येईल, 120 येणार. चला 0 0 कट केलं, 12 1 12, 12 2 24, 25 26 27 3 राहिले, 12 3 36 म्हणजे 23, 23 1 23 आणि 2 0. चला खरेदी किंमत किती आली माझी, बघा ही काय आली माझी खरेदी किंमत 2,300. पण हे माझं फायनल उत्तर असणार का, नसणार. खरेदी किंमत 2,300. येस पार्थ. इथपर्यंत जसं आपण मगाशी केलं तेच केले. पुढे एक स्टेप वाढणार, काय वाढणार, कारण की बघा 2 प्रॉफिट दिलेत ना. आता ह्या प्रॉफिटचं काढलं, दुसऱ्या पर्सेंटेजचं पण काढूयात. बघा आता 100 वर किती सांगितले, 25% नफा म्हणजे 125 म्हणजे 125, कारण की 25% प्रॉफिट सांगितले. राहिला प्रश्न मॅडम खाली काय करू, तर विक्री किंमत ठेवावीची तुम्हाला. विक्री किंमत तुम्हाला काढायची आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, विक्री किंमत काढताना काय करायचं, खरेदी किंमतची जागा कुठं आहे, इथं खरेदी किंमतची जागा आहे. खरेदी किंमत 2,300 मी इथं ठेवणार आणि इथं विक्री किंमतची जागा, मी काय म्हटलं, ही खरेदी किंमतची जागा, ही विक्री किंमतची जागा. खरेदी किंमत विचारली तर इथे क्वेश्चन मार्क द्या, विक्री किंमत विचारली तर इथे क्वेश्चन मार्क द्या. आपल्याला काय सांगितलं, विक्री किंमत किती, मग विक्री किंमतला मी क्वेश्चन मार्क देणार. चला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. इथे बघा 100 काय जातील, खाली जातील. आता इथे 2,300 गुणेला 125, राईट. म्हणजे आता काय करून घ्या आधी, चला इथे पण करू शकतो आपण, तर गुणाकार आता इथे 2 0 कर काय 2 0 कट, मग 125 गुणिला 23. त्यापेक्षा मी शॉर्टली जाते, शॉर्टली मी काय करते, आता इथे आधी भाग देऊन बघते मी, ठीक आहे. आता इथे 5ने भाग दिलं, ठीक आहे. 5 2 10, 2 5 5 25, 5 2 10 0, ठीक आहे. 20 झालं. 20 नंतरला समजा इथे मी दिलं 20 1 20 3, 20 1 20 10, 20 5 100 म्हणजे 115. नाहीतर मग एक काम करा, डायरेक्टली तसंच गुणाकार करून उत्तर काढू शकता. म्हणजे 100 खाली राहतील, 2,300 गुणिला 125 म्हणजे 1 2 1 2. मग 125 गुणिला 23 केलं, उत्तर किती येणार, 2,875. ओके, मला सांगा समजतंय का, 2,875 उत्तर येते म्हणजे ऑप्शन नंबर 4. एका घड्याळाची विक्री किंमत 10,800 रुपये आहे, त्यामुळे दुकानदाराला 25% तोटा. घड्याळाची खरेदी किंमत आपण जर 20% नफ्याने विकली तर घड्याळ किती विकायचं असेल, विक्री किंमत किती ठेवायची. ह्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला काय सांगितलंय, 25% तोटा म्हणजे 100 मधून 25 मायनस करतील. इथे नफा म्हणजे ऍड करतील, लक्षात ठेवा. नफा म्हणजे वाढवायचा, तोटा म्हणजे कमी करायचा.
ऑप्शन 2 ओके. काय करायचं इथे सेम 100 वर काय सांगितलंय पहिला 25% तोटा म्हणजे इथे 75 येईल का 100 वरून 25 मायनस करायचे. ठीक आहे 25% काय लॉस. तर तुम्हाला खरेदी किंमत किती खरेदी किंमत विचारले म्हणजे इथे क्वेश्चन मार्क. हे किती आहे 10,800 इथे घेतले. चला क्रॉस मल्टिप्लाय 100 गुणिला 10,800 75. आता इथे काय करायचं 10,800 आहे त्याला आपण 75 ने काय करूया डिवाइड किती येईल 144 म्हणजे किती 144 आणि ते 20 म्हणजे 14,400 म्हणजे काय आलेले आहे खरेदी किंमत आलेली आहे. आता मला काय काढायचं विक्री किंमत परत मी काय करेन 100 वर. आता किती प्रॉफिट दिले आपल्याला 20% प्रॉफिट म्हणजे 120 येईल का कारण की 20% प्रॉफिट दिले. विक्री किंमत काढायची खरेदी किंमत जी आली 14,400 इथे ठेवायची इथे क्वेश्चन मार्क. चला 100 खाली वरती खाली 14,400 गुणिला 120. चला आता इथे 0 0 कट जरी केले आपण 0 कट केला 0 ठीक आहे 2 0 कट केले इथे पण 2 0 कट केले. चला 144 गुणिले 120 करा 144 गुणिला 120 किती येईल 17,280 17,280. ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आहे. पुढे आता टाइप 3. आता टाइप 3 काय आहे 2 नफा आणि 2 तोटा दिले त्यावेळी खरेदी किंमत काढण्यासाठी काय सूत्र वापरायचे बघा. इफ टू प्रॉफिट और टू लॉस आर गिवन द फॉलोइंग फॉर्म्युला शुड बी यूज टू कॅल्क्युलेट द परचेस प्राइस. आता कोणते फॉर्म्युला तुम्ही काय करणार यूज करणार आहात. आता फॉर्म्युला पण आहे शॉर्ट ट्रिक पण आहे. चला आता काय खरेदी किंमत तुम्हाला काढायची असेल तर खरेदी किंमत म्हणजे तुम्हाला काय 2 नफा 2 तोटा देतील तेव्हा खरेदी किंमत काढायची असेल. ठीक आहे तेव्हा तर काय करायचं जास्त किंवा कमी मिळणारे पैसे जास्त किंवा कमी मिळणारे पैसे गुणिला 100 आणि 2 नफ्यातील किंवा 2 तोट्यातील फरक. म्हणजे काय करायचे खरेदी किंमत जास्त किंवा कमी मिळणारे पैसे गुणिले 100 आणि 2 नफ्यातील फरक किंवा फरक घ्यायचे. ठीक आहे. अच्छा आता सूत्र जरी यूज नाही केलं तरी तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक मी सांगणारच असं थोडी मी शॉर्ट ट्रिक सांगणार नाही शॉर्ट ट्रिक पण सांगणार. पण आधी सॉल्व करूयात क्वेश्चन कसं येईल बघा. एका दुकानदाराने काही पंखे 12% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकले तर दुकानदाराला इतरांपेक्षा 793 रुपये जास्त मिळतात तर पंख्यांची खरेदी किंमत किती. आता इथे मी फॉर्म्युलाने उत्तर काढते आणि इथे मी तुमची शॉर्ट ट्रिकने उत्तर काढेन. आता फॉर्म्युला काय सांगते मला जास्त किंवा कमी मिळणारे पैसे. चला किती 793 रुपये जास्त मिळतात मग काय 793 त्यानंतर काय गुणिला 100. चला गुणिला 100 2 नफ्यातील किंवा तोट्यातील फरक. चला काय काही पंखे 12% नफ्याने आणि 25% नफ्याने यांचा फरक घ्यायचा आपल्याला. चला आता यांचा गुणाकार करा 793 20 25 मधून 12 गेले. समजतंय ना काय चाललंय नाही तर मग कन्फ्यूज होऊन जाणार की मॅडम काय बोलतात काही समजत नाही. चला 25 मधून काय करायचं आपल्याला 12 मायनस करायचे किती येतील 13 येईल. चला मग 13 ने ह्याला डिवाइड करा नाही तर डायरेक्टली काय करूयात आपण इथंच करूयात कसं ते बघा 793 गुणिला 100 आणि इथं किती 25 मधून 12 गेले 13 काढले आपण. ठीक आहे किती 13 मग इथे 13 ने लगेच भाग जाईल 793 ला. किती मस्त किती केलं 1 13 78 आणि 13 1 13 म्हणजे 61 म्हणजे 6100 6100 रुपये. ऑप्शन नंबर सेकंड. आणि शॉर्टने जर आन्सर काढलं तर तो कसं काढूया ते पण तुम्हाला सांगून देते लगेच. इथे काय करायचं आहे ते बघूयात आपण. आता
शॉर्ट ट्रिकने कसं काढायचं मला सांगा. दोघांचा फरक घ्यायचा. 25 मधून 12 गेले किती, 25 मधून 12 गेले किती 13, मग 13 इथं लिहायचं 13. आता 13 टक्क्यावर किती प्रॉफिट झालंय 793 रुपये. मी ते 793 इकडे लिहायचं. खरेदी किंमत काढते. खरेदी किंमत नेहमी इकडे असते क्वेश्चन मार्क. ठीक आहे, खरेदी किंमत. तर काय करायचं आपल्याला, तर पंख्याची खरेदी किंमत किती, पण इथे 793, इथे काहीच दिलेलं नाहीये. मग आता काय करूयात आपण, तुम्ही म्हणता नाही आणि इथे 100 रुपये कधी पण घ्यायचे. तिथे बघा इथे काय करायचं 100, इथे खरेदी, इथे क्वेश्चन मार्क, इथे 100. पण एक लक्षात द्या, जेव्हा आपल्याला इथे तुम्हाला सांगतच नाहीये की विक्री किंमत काय देतच नाही, मग काय करायचं 100 वर किती, 100 वर किती. मग चला हे 13 खाली, हे 100 गुणिले 793 झालं. मग 13 किती 13 78, 13 के 13, 6100. तर सरासरीचं आधी सूत्र आपण बघूयात. ठीक आहे, सरासरी. सरासरीचं सूत्र काय आहे, सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. म्हणजे काय, ॲव्हरेज बरोबर सर्व संख्यांची बेरीज म्हणजे टोटल नंबर ऑफ जे काय असेल, टोटल नंबर ते घ्यायचे, त्यानंतरला टोटल नंबर जे असेल ते. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आता आपले क्वेश्चन दिलेला आहे, तो क्वेश्चन आपण सॉल्व करूयात. बघा तर इथे काय दिले बघा, दिनूला 3 विषयांमध्ये किती, बघा आधी सरासरीचं सूत्र म्हणजे ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय सांगितले मी, टोटल नंबरची सगळी टोटल करायची. म्हणजे किती, तर किती 51, 63, 96. ठीक आहे, टोटल सब्जेक्ट किती आहेत बघा, 3 सब्जेक्ट म्हणजे 1 2 3. ठीक आहे, 3ला आपण घ्यायचं. सगळ्यांची टोटल करायच्या अगोदर चला 6 and 3 किती होतील, 6 3 9, 9 and 1 किती 10, 1 येईल, 9 and 1 10, 10 and 6 किती 16, 16 and 5 21, 210. ह्याला 3 ने डिवाइड केलं तर बघा 3 7 21 and 0 म्हणजे किती 70%. त्याला मला सांगा ॲव्हरेज, त्याला किती मिळाले आहे 70%. ठीक आहे, किती गुण मिळाले तर 70 मार्क्स मिळाले. किती ॲव्हरेज मार्क्स किती 70 मार्क्स. हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं. काय त्या सर्व संख्यांची टोटल करायची आणि भागीला एकूण जे संख्या असतील त्यांनी काय करायचं, भाग द्यायचं. समजलं सर्वांना. ओके, माझं व्हॉइस अँड सगळं क्लिअर येत असेल तर मला एकदा कमेंट करून सांगा. चला आता इथे बघितलं तर बघा कसं ॲव्हरेजचं फॉर्म्युला. ठीक आहे, ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय, टोटल किती आहेत क्रिकेट 4 डावामध्ये. ठीक आहे, किती 72, 76, 106, 44 किती 1 2 3 4 किती 4. ठीक आहे, चला टोटल करायच्या आधी पहिलं 6 येणार इथे, त्यानंतरला किती 4 0 4, 4 आणि 6 किती 10, 10 आणि 2 12, 1 हातचा 1 आणि 4 5, हे 6, 6 आणि 7 13, 13 आणि 7 किती होती. चला तो आजचा पण इथे काउंट करावा लागेल आपल्याला. किती येईल, एक मिनिट बघा. हे 6 आधी आपण इकडचे घेतले, 3चे इकडचे, त्यानंतरला 4 0 0 चे 4 7 10, 10 आणि 2 12, 1 हातचा राहिला, 5 1 6, 6 आणि 7 किती होते, ह्यांची टोटल केली. ठीक आहे, 6 आणि 7 13, 13 आणि 7 13, 14 15 किती 20. कारण की बघा 106 72 76 44 आता येईल बरोबर. 7 4 10, 10 आणि 7 16, 16 आणि 2 18. ठीक आहे, 7 7 14, 14 आणि हे 15, 15 आणि 4 19 आणि हे 2. ठीक आहे, 298. याला 4 ने डिवाइड केलं तर बघा 4 7 28, इथे 1 राहील. ठीक आहे, 4 चौक 16 पॉईंट 2 राहील, त्यानंतर 4 25 म्हणजे 74.5. ऑप्शन नंबर 1 माझं काय राहणार, करेक्ट 1 आन्सर राहणार. बरोबर. चला नेक्स्ट पुढे बघा. ABC यांचं वजन किती 44.8, 60 किलोग्राम 68.8. तर त्यांचं सरासरी वजन किती. The weight of ABC are
54.8, 60 kg, 68.8 kg respectively. Then what is the average weight? Average weight तुम्हाला विचारलेला आहे. चला सेम ॲव्हरेज काढते आपण. सेम ॲव्हरेज सर्व संख्यांची बेरीज म्हणजे किती? 54.8 प्लस 60 kg प्लस 68.8 त्यांचं सरासरी, ह्या तिघांचं सरासरी. चला सगळ्यांची काय करा, आधी टोटल काढा. टोटल काढून झालं की त्याला 3 ने डिवाइड करा. चला किती येते? 183.6 येईल त्यांची टोटल. त्याला 3 ने डिवाइड करा. चला 3 × 18, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 61.2. ऑप्शन नंबर 3 काय येईल आपलं? करेक्ट वन आन्सर येणार. ठीक आहे. फक्त बेसिक ॲव्हरेजचा फॉर्म्युला करायचं, त्याच्यामध्ये किंमत टाकायची आणि आन्सर काढायचं. आता पुढे काय सांगितलं आपल्याला तर बघा, 5 विद्यार्थ्यांचा सरासरी वय 14, तर त्यांचं एकूण वय म्हणजे द ॲव्हरेज एज ऑफ 5 स्टुडंट इज 14 इयर. देन व्हॉट इज द टोटल एज? टोटल एज तुम्हाला सांगितलेलं आहे. चला समजा मी सूत्र टाकलं इथं, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे. तर बघा मला 5 विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती दिले? 14. सरासरी 14. सर्व संख्यांची बेरीज दिलेलं नाहीत आणि 5 विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण संख्या 5 आहेत. सर्व संख्यांची बेरीज. ठीक आहे. मग आता मी ह्याला बाहेर काढलं. सर्व संख्यांची बेरीज बरोबर, आता हे भागाकारात त्यांचा गुणाकार 14 × 5, 14 × 5 = 70. त्यामुळे ऑप्शन नंबर 4. आता हे शॉर्टने सुद्धा उत्तर तुम्ही काढू शकता. काय? 5 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 14 दिले. किती? 5 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 14, 14 × 5 = 70. काय शॉर्टमध्ये किती उत्तर आलं? किती सेकंद उत्तर आलं सांगा? काय सांगितलंय? 5 विद्यार्थ्यांचं किती? 14. 5 विद्यार्थ्यांचं 14 दिले म्हणजे 14 × 5 = 70. सिंपल. ठीक आहे. चला पुढे. 9 हरिणांचे सरासरी वजन 45.3 किलोग्राम आहे, तर सर्व हरिणांचे मिळून एकूण वजन किती? द ॲव्हरेज वेट ऑफ 9 deer इज 45.3 kg. देन व्हॉट इज द टोटल वेट ऑफ ऑल द डियर टुगेदर? चला इथे पण सेम. काय? 9 हरिणांचे सरासरी वजन 45.3. चला ज्यांना इथे नसेल करतायत त्यांनी साईडला करून घ्यायचं गुणाकार. कसं बघा, 9 × 3 = 27, 9 × 5 = 45 आणि 2 = 27, 9 × 4 = 36 आणि 4 = 40. चला एक संख्या सोडून नाही, इथे काही 9 × 4 = 36 आणि 40. ठीक आहे. म्हणजे काय? 407.7. उत्तर आलं माझं 407.7. समजलं सर्वांना? असं करायचं. आता पुढे जाऊया. चला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला सांगायचं, आपण पुन्हा येऊ. मग आता मी इथे टाईपला सुरुवात करते. ठीक आहे. बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असेल तर आता टाईप सोडवायला काही आपली हरकत नाही, अडचण नाही आपली. तर बघूयात. जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे आहे किती? 102, 14, 56. तर त्याने 4थ्या धावामध्ये किती धावा करायच्या? म्हणजे 4 डावांची सरासरी किती? 47.5 धावा येतील. If a cricketer runs in a 3 innings are 102, 14, 56 respectively, how many much should be scored in the 4th inning? So that is average in 4 innings is 47.5 runs. चला आपलं जे सूत्र आहे ना तेच यूज करा. काय? ॲव्हरेजचं. ॲव्हरेज इज इक्वल टू काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मला सांगा ॲव्हरेज जर एका क्रिकेटमध्ये 3 डावातील धावा अनुक्रमे किती आहे? 102, 14, 56. चौथी आपल्याला माहित नाही, मी एक्स घेते. ठीक आहे. एकूण किती? 4 संख्या आहेत. तर त्यांनी काय सांगितलं? 4थ्या धावात किती धावा म्हणजे मी एक्स घेतलं आणि 4 डावांची सरासरी काय? 47.5. ठीक आहे. आता काय करायचं? तर ह्या दोघांचा गुणाकार होणार ना, कारण की ह्या दोघं काय आहेत? ह्या दोघं कशामध्ये? भागाकारामध्ये. तर मी ते 47.5 × 4 केलं तर 4 × 5 = 20, 4 × 7 = 28 आणि 2 = 30, 4 × 4 = 16, 17, 18, 19. ठीक आहे. म्हणजे 1 0 म्हणजे किती? 190. मग 190 घेतले मी इथे. आता यांची मी टोटल केली. ठीक आहे. आता मी ते टोटल केली 102, 14 आणि 56ची. ठीक आहे. म्हणजे बघा 102, 14, 56 म्हणजे 6 × 4 = 10, 10 आणि 2 = 12, 5 × 1 = 6 आणि 1 = 7 म्हणजे किती? 172 प्लस एक्स. आता काय करायचं? एक्सला बाहेर काढायचं. हे 190, हे प्लसमध्ये आहेत तर हे मायनसमध्ये. किती येतील? 10तून 2 गेले 8,
आणि 9तून 8 गेला 1 म्हणजे किती 18, म्हणजे किती धावा करायला पाहिजेत 18 धावा करायला पाहिजेत बरोबर. नेक्स्ट दिनेशला मराठीत 70 गुण, इंग्रजीत 56, इतिहासात 70, भूगोलात 75, इतिहास साहित्याची 5 विषयांची सरासरी 74 गुण येते. तर दिनेशचे गणितातील गुण किती, म्हणजे दिनेश गॉट 76 मार्क्स इन मराठी, 56 in English, 70 in history and 75 in geography. His average in 5 subjects including mathematics is 74 marks. So what is Dinesh marks is mathematics. Only mathematics चे तुम्हाला मार्क्स काय करायचे सांगायचे आहेत. सेम इथे पण आपल्याला तसंच करायचं. तर सरासरी म्हणजे ॲव्हरेजचा फॉर्म्युला यूज करायचं. सरासरी बरोबर सर्व संख्यांची काय येईल बेरीज येईल. सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. ठीक आहे, भागीला काय एकूण संख्या. आता मी काय करते सरासरी. मला काय सांगितलं दिनेशला मराठीमध्ये किती 76, इंग्रजीमध्ये 56, इतिहासामध्ये 70, भूगोलात 75. ठीक आहे, गणिता साहित्याचे 5 विषय टोटल 5 सब्जेक्ट आहेत पण आहेत किती 1 2 3 4 म्हणजे 5th वाला मी एक्स घेणार. आता काय सांगितलंय तुम्हाला की तर दिनेशची. आता मला सांगा ह्याच्यामध्ये तुम्हाला सरासरी दिले का. सरासरी किती दिलेली आहे 74. 74 काय दिले सरासरी. आधी पहिला काय करायचं यांचा गुणाकार करा म्हणजे काय 5 चोक 20, 2 7 5 7 5 35, 35 आणि 2 37 बरोबर. यांचे टोटल करा म्हणजे हे 5 हे 6 किती 6 आणि 6 12, 12 आणि 5 13 14 15 16 17. ठीक आहे, एक हातचा राहिला 1 आणि 7 7 14 ने 15, 15 आणि 5 20, 20 आणि 7 27. ठीक आहे, चला आता काय करायचं आहे आपल्याला. इथे प्लस एक्स आहे. आता एक्सला बाहेर काढा. 370 आहे त्याच्यातून काय करा 277 मायनस करा. 10तून 7 गेला 3, 17तून 8 गेलं किती राहतील 17तून 8 गेलं 9 म्हणजे किती 93. ऑप्शन नंबर सेकंड माझं काय येईल करेक्ट वन आन्सर येणार. ठीक आहे 93. त्याचा मॅथ्स मधले पूर्ण मार्क्स किती आहेत. मॅथ्स मध्ये त्याला 93 आहेत. ठीक आहे, आता टाईप 2 कडे येऊ. टाईप टी काय टाईप 2 काय आहे. एका वर्गातील 12 मुलांचं सरासरी वजन 36 किलोग्राम, उरलेल्या 13 मुलांचं सरासरी वजन 43 किलोग्राम. तर वर्गातील सर्व मुलांचं सरासरी वजन किती. सर्व म्हणजे किती 12 आणि 13 म्हणजे टोटल 25 ते 25 जणांचं सरासरी वय पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सॉरी वजन पाहिजे. द ॲव्हरेज वेट ऑफ 12 चिल्ड्रन इन अ क्लास इज 36 किलोग्राम अँड द ॲव्हरेज वेट ऑफ द remaining 13 children is 43 kilogram. Then what is the average weight of all the children in the class. चला तिथे काय येईल. सगळ्यात आधी काय करायचे मी सांगते बघा. आधी काय सांगितलं एका वर्गातील 12 मुलांचे सरासरी 12 मुलांचं सरासरी वजन किती आहे 36 आहे. ठीक आहे, चला इथे करा. 13 मुलांचं सरासरी किती आहे 43 आहे 43. ठीक आहे, आधी काय करा यांचं गुणाकार करा आणि सांगा उत्तर मला. 12 गुणिले 36 किती येतील 432 किलोग्राम येतील. किलोग्राम लिहिलं नाही तरी चालेल. ठीक आहे, आता 13 मुलांचं किती येतील 13 मुलांचं 559 इथपर्यंत आलं. मला काय सांगितलं आता मी यांची टोटल करते. हे 12 आहेत आणि हे 13 आहेत म्हणजे टोटल किती होतात 25. म्हणजे 25 मुलांचं काय करते मी वजन. 25 मुलांचे वजन किती येईल मला सांगा. यांची टोटल केली तर 9 आणि 2 11, 1 6 7 8 9. ठीक आहे, आणि ते 9 991. मला काय सांगितलंय त्यांनी आता मुलांचं सरासरी वजन विचारले मला. आता हे माझं टोटल वजन झालंय. टोटल नाही पाहिजे मला सरासरी पाहिजे. मग हे 991 टोटल किती आहेत जण 25. चला कारण की काय सांगितले तुम्हाला सर्व मुलांचे म्हणजे 25 जणांचं. आता 25 त्रिक किती येतील 75. आता जर मी याचा गुणाकार केला बघा भागाकार 25 ने 991 ला 25 चोक 100, 25 त्रिक 75. 9तून 5 गेला 4, 9तून 7 गेला 8, 9 किती 2. ठीक आहे, आता हा किती घेतला 1. चला 25च्या पाड्यामध्ये परत 25 पाचा किती येतील 25 पाचा 100, 25 सक 125, 25 साता 150, 25 साता 175 म्हणजे 25 ने जर गेला 25 9 225. ठीक आहे, 25 9 225 येते म्हणजे 25 9 मी केलं 225. चला 11तून 5 गेले 11तून 5 गेले 6 राहिले 4तून 3 गेले 1. आता मी 0 घेतला. ठीक आहे, 25 चौक 100, 25 पाचा 125, 25 सक 150,
25 किती येतील 150 म्हणजे 0 इथे 1. आता इथे पुन्हा 0 25 चौक 100 म्हणजे माझं किती आलं उत्तर 39.64. चला 39.64 ऑप्शन नंबर 1 काय येईल माझं करेक्ट आन्सर येईल. तर एका क्रिकेटपटूने पहिल्या 3 डावात सरासरी 56 धावा केल्या, नंतरच्या 4 डावामध्ये 91, 8व्या डावामध्ये 102. तर त्या क्रिकेटपटूची 8 डावांची सरासरी केली. तर क्रिकेटर स्कोर्ड अन ॲव्हरेज ऑफ 56 रन्स इन द फर्स्ट 3 innings. He scored an average of 91 runs in the next 4 innings and 102 runs in the 8 innings. What is that cricketer's average for 8 innings? आता एकदम सिंपल सी गोष्ट. पहिले एका क्रिकेटमध्ये पहिल्या 3 डावामध्ये किती 56 धावा केल्या, नंतर 4 डावांची सरासरी किती 91. ओके चला आता मला सांगा इथे साइन त्रिक 18 1 राहिलं. ठीक आहे बघा 3 सक 18 1 राहिलं, 3 5 15 1 16 म्हणजे 168. इथे 4 1 जा 4 9 4 जा 36. ठीक आहे आता मला सांगा हे टोटल हे 3 आणि हे 4 किती झाले 7 म्हणजे 7 डावांची सरासरी. ठीक आहे 7 काय आहे 7 धावांची टोटल 7 धावा. ठीक आहे टोटल करतो आपण 8 आणि 4 9 10 11 12. ठीक आहे 1 राहिलं 6 आणि 6 12 आणि 1 13 3 4 1 5 म्हणजे किती 532. आता मला सांगा हे 7 धावा झाल्या आणि 8व्या धावात किती 102. आता 8 धावामध्ये किती 8व्या धाव्यात किती आहे त्याचे 102 म्हणजे मला टोटल केलं तर बघा 4 3 6 634. आता 8 डावांची सरासरी विचारली. सरासरी म्हणजे हे 8 डावांची टोटल सरासरी. ह्याला काय करायचं टोटल 8 ने. चला आता 8 ने काय केलं 8 चौक 32 8 45 8 चौक 48 8 8 64 8 7 56 8 7 56. बघा मी इथे भाग जर लावून दिला 8 7 56. आता 13तून किती घालवायचे आपल्याला 6 घालवायचे. 13तून जर 6 गेले तर आपले उरतील 7. ठीक आहे म्हणजे हे 4 8 7 56 8 8 64 8 9 72. इथं 2 राहिलं 0 घेतला 8 2 16 इथे 4 घेतलं 8 45 म्हणजे किती 79.25. ऑप्शन नंबर 4 काय येईल माझं करेक्ट येणार. ठीक आहे मला जर टोटल 8 धावांची एकूण 8 धावांची मला विचारलं तर मी तुम्हाला हे सांगेन. मला सरासरी ॲव्हरेज विचारलं तर मी त्याला डिवाइड करणार टोटल जेवढं आहे त्यांनी. ठीक आहे एका दुकानदाराने जानेवारी ते एप्रिलपर्यंत सरासरी 26,000 रुपयाचा माल विकला. मे ते सप्टेंबरपर्यंत 29,500 रुपयाचा माल विकला. उरलेल्या 3 महिन्यामध्ये सरासरी 31,600चा माल विकला. तर त्या दुकानदाराची काय सांगितले तुम्हाला वर्षभराची सरासरी विकली. A shopkeeper sold goods worth an average of rupees 26,000 from January to April, goods worth an average of rupees 29,500 from May to September, and goods worth an average of rupees 31,600 in the remaining 3 months. Find the average sales of that shopkeeper for the year. फर्स्ट स्टेप जे आपल्याला दिलंय ते करून घेऊ आपण. म्हणजे काय एका दुकानदाराने जानेवारी ते एप्रिल जॅन टू एप्रिल जानेवारी ते एप्रिल महिन्याची सरासरी किती 26,000 म्हणजे जानेवारी पासून म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे 4 महिन्यांची त्यांनी किती दिलेली आहे तुम्हाला 26,000. 4 मंथचे किती दिले 26,000. त्यानंतरला काय आहे तुम्हाला मे ते सप्टेंबर किती. आता मे टू सप्टेंबर म्हणजे काय मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे 5 मंथचे किती सांगितले तुम्हाला 29,500. ठीक आहे तर 9 झाले आणि उरलेल्या 3 महिन्यांचं आपल्याला काढायचं आहे. आता यांचं काय करायचं मल्टिप्लाय करून घेऊ. तर बघा 0 0 0 त्यानंतर बघा 3 0 तर आपण असं देऊन टाकले. त्यानंतर 4 7 24 2 राहिले 4 2 8 9 10. ठीक आहे त्याच्या पुढे आता इथे मग मल्टिप्लाय करून टाकू आपण. ठीक आहे 2 0 देऊन टाकले 5 5 25 2 0 देऊन टाकले 5 5 25 2 राहिले 5 9 45 46 आणि 47 4 राहिले 5 2 10 आणि 14. ठीक आहे क्लिअर आहे. आता आपल्याला काय करायचंय तर उरलेल्या 3 महिन्यांची सरासरी ऑलरेडी दिलेली आहे. काय उरलेल्या 3 महिन्यांची चला उरलेले 3 म्हणजे काय मे टू बघा जॅन टू एप्रिल मे ते सप्टेंबर म्हणजे ऑक्टोबर टू डिसेंबर
म्हणजे या 3 मंथची, ठीक आहे, म्हणजे किती ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 3 मंथची त्यांनी सांगितलेली बघा, 3 महिन्यात त्यांनी 31,600 चा माल काय केला, विकला. चला मग आता काय करायची, टोटल करायची. 0 0 0 हे 2 0 लिहून घेतले. 3 सक 18, एक राहिला, 3 एक 3 म्हणजे 1 4, 3 त्रिक 9. ठीक आहे. आता काय सांगितले, वर्षभराची सरासरी विक्री. काय सांगितले, वर्षभराची सरासरी विक्री. मग आता काय करा, सर्वांची टोटल करून टाका. सर्वांची टोटल म्हणजे बघा, हे किती, 104,000, त्यानंतर हे 147,500 आणि हे घ्या 948, इथे 94800. करा टोटल किती, 0 0 8 आणि 5 9 10 11 12 13, त्यानंतर 4 आणि 4 8 8 आणि 60 15 15 आणि 16 10 आणि 4 14 आणि हे 3 किती येत आहे, 346300. ही टोटल येते आपली. आपल्याला काय सांगितलं त्यांनी की पूर्ण वर्षभराची सरासरी विक्री, वर्षभरामध्ये म्हणजे 12 महिने. चला आता 12 ने ह्याला डिवाइड करा आणि उत्तर सांगा काय नाही. समजा 12 ने मी इथे डिवाइड केलं, ठीक आहे, 12 ने मी इथे डिवाइड केलं, 346300. 12 के 12 12 दूने 24, ठीक आहे, 3 2 गेले 6, 12 के 12 12 24, 32 36, 52 48, 12 5 60, 12 7 72, 12 7 84, 12 8 96, ठीक आहे, 12 8 96, 0 10 9 गेलं 1, ठीक आहे. त्यानंतर हे 3 घेतले, परत 12 8 काय येईल, 96, ठीक आहे, 12 8 काय येईल, 96. 13 6 गेले 7, 10 10 गेले 0 आणि ते पण 0, ठीक आहे. आता हा 0, 12 12 चूक 12 25 60, 12 25 60, 70 मधून 60 गेले, किती राहिलं 10, हा 0 घेतला, ठीक आहे. 12 8 96, आता किती 4 उरले, 0 घेतला, 12 चौक 36, ठीक आहे, सॉरी 12 के 12 12 24 12 36, 12 चौक 48, 12 त्रिक 36 घेतले, 10 36 गेला 4, परत 12 त्रिक 36 म्हणजे काय ते 288,58.33. ऑप्शन नंबर 1 येते, ऑप्शन नंबर 1 येते, ठीक आहे. ऑप्शन नंबर काय येत आहे, 1 येत आहे. मग आता मॅडम आम्ही एवढी मोठी एक्झामला टाइम तर मिळत नाही आम्हाला, मग एवढं कसं काय आम्ही आन्सर काढायचं. सिम्पल उत्तर कसं काढणार एक्झामला ते दाखवते मी. आता कुठे इथे जागच नाहीये, ठीक आहे, मी पुढच्या इथे करून दाखवते. काय करणार बघा, जानेवारी ते एप्रिल म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 महिन्यांचे 26,000, ठीक आहे. मग मी काय करणार, 4 गुणिले 26,000 करणार, ठीक आहे. चला म्हणजे किती आले आपलं ते 104,000, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, मे ते सप्टेंबर म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 5 महिन्यांचे 29,500. मग 5 गुणिले 29,500, मग ह्यांचं मल्टिप्लाय केलं मी, किती उत्तर आलं इथे, तर 147,500, ठीक आहे, 147,500. पुढे काय करायचे, पुढे काय सांगितले, नंतरच्या 5 महिन्यांची, सॉरी इथे क्वेश्चन आहे, उरलेल्या 3 महिन्यांची सरासरी 31,600 म्हणजे 3 चे किती 31,600. चला मग इथे किती आलं उत्तर आपलं, तर 94,800. चला 94,800. चला मग काय करायची, या सगळ्यांची टोटल करायची. सगळ्यांची टोटल आपले किती आले, तर इथे बघा 346,300 आले. वर्षभराची सांगितले म्हणजे त्याला 12 ने डिवाइड करायचं आणि उत्तर काढायचं, एवढं सिम्पल होतं. आता आपली पहिली टाइम होती त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चन एक्सप्लेन करून दिला, ठीक आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपण डायरेक्ट काय करू, सॉल्व करत जाऊ. आता बेसिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजले असेल तर सॉल्व करून घेऊ. पुढचा प्रश्न आहे टाईप 3 वर. टाईप 3 वर काय आहे की एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री 25,000, यातील पहिल्या 4 महिन्यांची सरासरी विक्री 21,500, नंतरच्या 5 महिन्यांची सरासरी विक्री 18,500, तर शेवटच्या 3 महिन्यांची विक्री आपल्याला काढायची आहे, ठीक आहे. द ॲव्हरेज सेल्स ऑफ अ शॉपकीपर फॉर 12 मंथ इन रुपीज 25,000. द ॲव्हरेज सेल्स फॉर द फर्स्ट 4 मंथ इज rupees 21,500. The average sales for the next 5 months is rupees 18,500. So what is the sales for the last 3 months? ठीक आहे, असं क्वेश्चन्स तुम्हाला विचारले. बघा, एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री, 12 महिन्यांची सरासरी विक्री 25,000, पहिल्या 4 महिन्याची सरासरी विक्री 21,500, नंतर 5 महिन्याची विक्री किती आहे 18,500.
मला सांगा ही 12 महिन्याची पूर्ण वर्षाची आहे. हे 4 आणि 5 किती झाले 9. 9 आणि बाकीच्या 3 महिन्याचे आपल्याला काढायचे हे लक्षात घ्या. गुणाकार करा. 3 0 दिले मी. ठीक आहे. आता 12 गुणिले 25. 12 गुणिले 25 जरी केलं तरी उत्तर काय ना सांगा 3 लाख येईल. राईट. त्यानंतरला आता इथे काय येणार 2 0 4 5 20. ठीक आहे. 2 4 1 4 आणि 2 6 4 2 8 86,000. आता इथे पण काय 2 0 5 5 25 2 5 8 40 42 4 5 1 9 92,500. ठीक आहे. समजलं सर्वांना. आता काय करूया टोटल आधी आपण काय करायचं इथे तर हे 9 महिन्याचं आपल्याला माहित पडलं 9 महिन्यांची. ठीक आहे. 9 महिन्यांची. ठीक आहे. 9 महिन्यांची विक्री ही 9 महिन्यांची विक्री आहे. कसं काय कारण की बघा 4 आणि 5 9 महिन्यांची विक्री आहे. टोटल करायची किती येईल 0 0. ठीक आहे. त्यानंतर हे 5 6 2 8 9 आणि 8 17 एवढी. आता ही माझी काय आली ही माझी काय आली तर पूर्ण 9 महिन्यांची विक्री. मला 3 महिन्यांची विक्री काढायची असेल 3 महिन्यांची विक्री जर मला काढायची असेल तर डायरेक्टली मी काय करेन लिहत नाही मी डायरेक्ट सांगते ओरली. 3 महिन्याची विक्री काढायची असेल तर ह्या 3 लाख मधून काय करायचे मला मायनस करायचे. ठीक आहे. ह्या 3 लाख मधून हे 178,500 हे मायनस करेन मी. म्हणजे किती येईल 0 0 10तून 5 गेले 5 10तून 9 गेला 1 10तून 8 गेला 2 10 3तून 2 गेले एवढी येते. मला काय विचारले 3 महिन्यांची विक्री किती. ह्याला 3 ने मी डिवाइड करणार. चला 3 ने डिवाइड करणार मी ह्याला. म्हणजे 1 2 1 5 0 0 3 ने डिवाइड करते मी. चला 3 चौक 12 त्यानंतर 3 5 15. ठीक आहे. पण आधी 0चा भाग जाईल. आता जर तसं नसेल जमत कन्फ्युजन होत असेल तर असं करा 12 15 0 0. बघा 3 चौक 12 त्यानंतर हा 1 0चा भाग लागला 0. 3 5 15 आणि हे 0 म्हणजे 4 0 5 0 0. ऑप्शन नंबर 3 काय आलं माझं करेक्ट वन आन्सर आलं. समजलं. ऑप्शन नंबर 3 काय आलं करेक्ट वन आन्सर आले. पुढे आता किशोरला 8 विषयामध्ये 69 पहिल्या 3 विषयामध्ये 52 गुण नंतरच्या 3 विषयात 67 तर शेवटच्या 2 विषयात सरासरी गुण. Kichor got an average of 69 marks in 8 subjects. He got an average of 52 marks in the first 3 subjects and 67 marks in the last 3 subjects. What is the average marks in the last 2 subjects? बघा किशोरला 8 विषयामध्ये बघा 8 विषयामध्ये किशोरला किती भेटले 69. ठीक आहे. हे टोटल 8 विषयाचे 3 विषयामध्ये 52 मिळाले. लास्ट 3 विषयामध्ये किती 67 तर शेवटच्या 2 मध्ये. ठीक आहे. आधी इथे काय करू गुणाकार करूया. 8 9 72. ठीक आहे. 7 राहिले 8 स 48 49 50 51 52 53 54 55 म्हणजे 552 टोटल आहेत. आता 3 2 6 5 3 15 156 7 3 21 37 18 19 20. ठीक आहे 201. आता मला सांगा हे टोटल काय करूयात आपण आधी हे 3 3 किती 6 सब्जेक्ट आहे. ठीक आहे 6 विषय. आता 6 सब्जेक्ट मध्ये आपण बघूया 6 सब्जेक्ट टोटल किती येईल 6 हे 5 आणि हे 3 356. मला काही 2 विषयाचे पाहिजे. ठीक आहे 2 विषयाचे म्हणजे 552 मधून मी 356 मायनस केले किती राहतील 12 तून 6 गेले 6 15 तून 6 गेलं 9 5 तून 4 गेले 1 म्हणजे 196. आणि 196 ला मी काय केलं 2 विषयाची पाहिजे होती म्हणून. ठीक आहे 92 18. ठीक आहे 92 18 1 राहिलं 82 16 म्हणजे किती येत आहे इथे 98. एक मिनिट 96 92 किती येतील 92 18. ठीक आहे 9 येतील पहिला 92 18 त्यानंतर 1 राहील 82 16. ठीक आहे. इथे आपण काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये रॉंग आलं असेल आपण पुन्हा चेक करूया तिथे. ठीक आहे इथे 552 आले इथे 156 201. अच्छा 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 इथे टोटल चुकलेले आहे म्हणजे 6 आणि 1 7 हे 5 आणि 3 357 म्हणजे 552 मधून 357 गेले 12 तून 7 गेले किती राहतील 5 15 तून 6 गेले 9
5 4 गेले 1 म्हणजे 195ला आपण काय करूयात 2 ने. 2 9 18, 2 7 14, 2 पंचे म्हणजे 797.5. ऑप्शन नंबर सेकंड तुमचं काय येईल, करेक्ट वन आन्सर येईल. ठीक आहे.